नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी मधील विज्ञान भाग 2 म्हणजे सायन्स पार्ट 2 मधील पहिले प्रकरण हेरिडिटी अँड इव्हॅल्युएशन यातील महत्त्वाचा असा घटक तो म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. त्याचे 3 प्रोसेसेस आपल्याला पाहिजे. तर पहिला प्रोसेस आहे ट्रान्सक्रिप्शन, त्यानंतर आहे ट्रान्सलेशन आणि त्यानंतर आहे ट्रान्सलोकेशन. तर आपण अतिशय अॅनिमेशनच्या सहाय्याने डिटेल्समध्ये आपण हे 3 प्रोसेस कसे घडून येतात याचा आपल्याला आता सविस्तर अभ्यास करायचा आहे. तर चला मित्रांनो, सुरुवात करतोय आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल यू नो डीएनए. तुम्हाला डीएनए दिसत असेल. डीएनए नेमकं काय करतं? डीएनए कुठल्याही ह्युमन बिंगचं, कोणत्याही ऑर्गॅनिझमचं कॅरेक्टरिस्टिक्स डिसाइड करायचं काम डीएनएचं आहे. मीन्स तो ऑर्गॅनिझम कसा दिसतो, हाईट, त्याचे बॉडी स्ट्रक्चर, हेअरस्टाईल जे आहे ते सगळे कशा पद्धतीने दिसतं, आईचं स्ट्रक्चर, इयर पिना, हेअर स्ट्रक्चर हे सगळं कोण डिसाइड करतं? तर डीएनए करत असतो. तर त्यासाठी त्याला कशाची गरज असते? रिक्वायर्ड प्रोटीन्स. सो प्रोटीन्स रिक्वायर्ड. मग त्या प्रोटीन तयार करण्यासाठी आता इथं महत्वाचा प्रश्न असा निर्माण होतो, इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस. जे प्रोटीन तयार करायचं आहे म्हणजे कुठल्याही ह्युमन बिंगचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला डिसाइड करण्यासाठी प्रोटीनची गरज आहे. आणि ते प्रोटीन डिसाइड कोण करतं? डीएनए करतो. सो इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन द डीएनए. तो कुठं साठवलेलं असतं? प्रोटीन तयार करण्याचं जे इन्फॉर्मेशन आहे कोडेड मध्ये ते डीएनए मध्ये साठवलेलं असतं. अँड द सिंथेसिस ऑफ अप्रोप्रिएट प्रोटीन, आणि योग्य प्रोटीन तयार करण्याचं काम ऍज पर रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. त्या शरीराला, त्या ऑर्गॅनिझमला अप्रोप्रिएट म्हणजे योग्य प्रोटीन तयार करण्याचं काम हे डीएनएचं असतं. बट आता तो डीएनए एकटा करतो का? तर त्या डीएनएला कशाची गरज असते? विथ द हेल्प ऑफ आरएनए. म्हणजे आरएनएची मदत घेऊन डीएनए काय करत असतो? प्रोटीन सिंथेसिस करत असतो. लक्षात घ्या. आणि याच प्रोसेसला आपण सेंट्रल डोग्मा म्हणतो. सो लिसन डिअर फ्रेंड्स, द प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय डीएनए. डीएनए प्रोटीन सिंथेसिस करतोय, पण तो एकटाच करतोय का? नाही. with the help of RNA. This process is called as central dogma of protein synthesis. परत मी रिपीट करतोय. The proteins are synthesized by DNA through RNA. This is called central dogma. तर मला वाटतं लक्षात आलंच असेल की डीएनए मध्ये जे कोडेड मेसेज आहे ते आरएनएच्या मार्फत प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी उपयोगाचा पडतोय. तर मित्रांनो, आता आपल्याला आरएनए म्हणजे काय आपण थोडक्यात बघूया. तुम्ही इयत्ता 9वी मध्ये सुद्धा शिकलेला आहात. देयर आर 3 टाइप्स ऑफ आरएनएज दॅट आर कॉल्ड एमआरएनए. मेसेज घेऊन जाण्याचं काम करतो एमआरएनए. नंबर 2 देयर इज अ रायबोसोमल आरएनए. रायबोसोमल आरएनए हा फॅक्टरी फॉर प्रोटीन सिंथेसिस आहे. तो कुठे आढळतो? तर सायटोप्लाझम मध्ये आढळतो. आणि शेवटचा आहे ट्रान्सफर आरएनए. ट्रान्सफर आरएनएचं काम काय आहे? तर अमिनो ऍसिड्स ना रायबोसोमल आरएनए कडे घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे? तर ट्रान्सफरचं आहे. म्हणजे तो ट्रान्सफर करण्याचं काम करतो. तिघांच्या मदतीने डीएनए काय करतो? प्रोटीनचं सिंथेसिस करतो. सो लेट अस डिस्कस हिअर द फर्स्ट, दॅट इज ट्रान्सक्रिप्शन. आपल्याला पहिल्यांदा ट्रान्सक्रिप्शन म्हणजे पाहायचं आहे. तर त्यासाठी तुमच्या समोर एक सेल दिसतं. देयर इज अ सेल अँड देयर इज अ न्यूक्लियस. इन द न्यूक्लियस देयर इज अ डीएनए. डीएनए मध्ये तुम्हाला जीन्स असतात. पहा, जीन्स जेव्हा तुम्ही एक्सपांड केलो आपण, तुम्हाला त्यामध्ये काय दिसतात? तर 4 टाइप्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स. कुठले 4 न्यूक्लियोटाइड्स दिसतात? ए, जी, सी, टी. एडेनाइन, गुआनाइन, थायमाइन आणि सायटोसाइन. आणि हेच रिपीट झालेलं असतं. दॅट इज द सिक्वेन्स. ए, जी, सी, टी. ए, जी, सी, टी. द सिक्वेन्स इज रिपीटेड. आणि मित्रांनो, प्रोटीन सिंथेसिस साठी जे इन्फॉर्मेशन पाहिजे असतं ते डीएनएच्या जीन्स मध्ये या न्यूक्लियोटाइडच्या रूपामध्येच असतं. तर एजीसीटी हे न्यूक्लियोटाइड्स अतिशय महत्वाचे आहेत. कशासाठी? प्रोटीनच्या सिंथेसिससाठी. तर मित्रांनो, आपण आत्ताच पाहिलं की डीएनए काय करतो. डीएनए पासून एक आरएनए तयार होताना दिसते तुम्हाला. सो डीएनए पासून एमआरएनए तयार झाला म्हणजे मेसेंजर आरएनए तयार झाला. त्याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ट्रान्सक्रिप्शन. ट्रान्सक्रिप्शन म्हणजे प्रतिलेखन.
मीन्स जे कोडेड मेसेज डीएनए वर आहे ते रेप्लिकेट होतं, ते डुप्लिकेट म्हणजे कॉपी करतं, कॉपी होऊन कोणावर येतं, त्या आरएनए वर येतं आणि ते आरएनए मेसेंजर आरएनए काय करतो, तो न्यूक्लियसच्या बाहेर घेऊन येणार आहे. सो व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन? बघा, विथ द हेल्प ऑफ आरएनएच्या मदतीने द जीन्स प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ डीएनए मध्ये जीन्सच्या फॉर्म मध्ये असलेले जे माहिती आहे पार्टिसिपेटिंग इन द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द सेल. बघा, डीएनए काय करतो, डीएनए आरएनएच्या मदतीने जे जीन्स मध्ये साठवलेले कोडेड मेसेज आहे त्याचा वापर करून इट्स पार्टिसिपेट इन द फंक्शनिंग ऑफ द सेल अँड देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड द फंक्शनिंग ऑफ द सेल. आपलं जे ह्युमन बिईंगचं किंवा कुठल्या ऑर्गॅनिझमचं स्ट्रक्चर म्हणा किंवा इंटरनल जे फंक्शन आहे ते सगळे फंक्शन कंट्रोल करायचं काम कोणाचं आहे, तर त्या डीएनएचं आहे. आणि आताच आपण पाहिलं ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, तर पहा, द प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. आपल्याला अजून पुढे पाहायचं आहे आरएनए सिंथेसिस कसं होतं. तर ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय, आरएनए सिंथेसिस संश्लेषण होणे, आरएनएचं संश्लेषण होण्याच्या पद्धतीला आपण ट्रान्सक्रिप्शन म्हणतो. तर डीएनए आरएनए तयार करतो, त्याचे डुप्लिकेट, त्याचे कोडेड मेसेज त्यामध्ये टाकतो आणि ते न्यूक्लियसच्या बाहेर येणार आहे. सो ट्रान्सक्रिप्शन मीन्स द प्रोसेस ऑफ आरएनए सिंथेसिस इज कॉल्ड ट्रान्सक्रिप्शन. तर पहा, तुमच्याकडे इथे डीएनए दिसतोय. डीएनए हे दोन स्ट्रँड आहेत, पहा, वर आणि खाली असे दोन सीडी सारखी तुम्हाला रचना दिसते. दिस इज इन अ डबल स्ट्रँड आणि त्या डबल स्ट्रँड सेपरेट होणार आहेत आता, कारण की आपल्याला तिथं एमआरएनए तयार करायचा किंवा आरएनए बनवायचा आहे. तर पहा, तुम्हाला दिसत असतील त्याच्यावर तुम्हाला न्यूक्लियोटाइड दिसतात ए जी सी टी. दिस इज अबाउट डीएनए. आणि दुसरा स्ट्रँड जो आहे तो सेपरेट होतो, त्यापैकी एकच स्ट्रँड वापरलं जातं. ओनली वन स्ट्रँड इज युज्ड फॉर मेकिंग द आरएनए. तर ते आरएनए कसं तयार होणार आहे पाहता, तर इथं एमआरएनए इज प्रोड्यूस्ड. तर एमआरएनए कसा तयार होतो, अकॉर्डिंग टू द सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन डीएनए. डीएनए वर जे न्यूक्लियोटाइड्स आहेत ए जी सी टी, त्याला कॉम्प्लिमेंटरी, त्याला योग्य असेच सिक्वेन्स तयार होणार आहे. इथे एक मात्र लक्षात घ्या, इन आरएनए ए जी, इथे सुद्धा न्यूक्लियोटाइड्स असतात, पण तिथे ए जी सी टी नसून ए जी सी यू असतात. एडेनाइन, सायटोसाइन, थायमाइन आणि इन्स्टेड ऑफ थायमाइन युरेसिल इज देअर. तर थायमाइनच्या ऐवजी युरेसिल हा एक न्यूक्लियोटाइड वेगळा असतो. तर पहा, आता इथं ओनली वन ऑफ टू स्ट्रँड्स ऑफ डीएनए इज युज्ड इन दिस प्रोसेस. यामध्ये एकच काय वापरलं जातं, डीएनएचे एक स्ट्रँड वापरतोय. पहा, आता इथं एमआरएनए तयार होताना दिसत असेल तुम्हाला. पहा, इथं ए ला यू, सी ला जी, जी ला जी, सो टी ला जी, अशा पद्धतीने त्याचे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड्स येत आहेत आणि तो त्याला काय करतोय, कोडेड मेसेज कोणामध्ये येणार आहेत आता, एमआरएनए मध्ये. अँड इट इज होल प्रोसेस ऑकर्स इन द न्यूक्लियस. हे जे घडत आहे ते सगळं न्यूक्लियस मध्ये घडत आहे मित्रांनो. आता काय झालेलं आहे, एमआरएनए तयार झाल्यानंतर परत जो स्ट्रँड आहे तो स्ट्रँड इट इज ॲज इट इज, तो पूर्वीसारखा बनणार आहे. एमआरएनए आता न्यूक्लियसच्या बाहेर येतोय पहा, आणि जो स्ट्रँड होता तो जसा आहे तसाच होणार आहे पूर्वीसारखा. द एमआरएनए फॉर्म्ड इन न्यूक्लियस कम्स इन सायटोप्लाझम. बघा, तो न्यूक्लियस मधून कोडेड मेसेज घेऊन तो कुठं बाहेर पडतो, आता तो न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये येतो. आणि जे अगोदर जे डीएनए होतं त्याचं काम संपलं, एमआरएनए तयार झाल्यानंतर ते पूर्ववत झालं, रिस्टोर झालं ॲज इट इज. तर पहा मित्रांनो, आता तुम्ही पाहत असाल इथे, सो इट ब्रिंग्स कोडेड मेसेज. आता त्यांनी जे आणलेलं आहे एमआरएनए, ते कोडेड मेसेज आणलेलं आहे फ्रॉम डीएनए. कुठे आलेला आहे, तर तो सायटोप्लाझम मध्ये आलाय. पाहूया मित्रांनो आता पुढच्या मध्ये काय होतंय. पण पहा, तो सायटोप्लाझम जो डीएनए पासून एमआरएनए तयार झालेला आहे, आपण सेल मध्ये पाहतोय आता, तर तो तयार झालेले एमआरएनए कुठे जाणार आहे मित्रांनो, तर तो बाहेर येणार आहे. कुठं, सायटोप्लाझम मध्ये. त्या न्यूक्लियसला चिकटूनच, इट इज अटॅच्ड टू इंडोप्लाझमिक रेटिक्युलम, त्याला चिकटूनच इंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे. आणि तुम्ही पाहत असाल तिथे स्मॉल होल्स आहेत, त्या होल्सना आपण रायबोझोम्स म्हणतो. आणि तिथं तुम्हाला आरआरएनए आढळतात. आरआरएनए मीन्स रायबोझोमल आरएनए, अँड आरआरएनए इज द फॅक्टरी फॉर मेकिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीनला तयार करण्याची फॅक्टरी कोण आहे, तर ते आरआरएनए आहे. आता तो जो एमआरएनए तयार झालेला आहे ट्रान्सक्रिप्शन या प्रोसेसनं, तो आता न्यूक्लियसच्या बाहेर येतोय. आता तो न्यूक्लियसच्या बाहेर येताना तुम्हाला दिसत असेल, पहा, तो आता अटॅच होतोय आरआरएनए ला. तो न्यूक्लियसच्या बाहेर फक्त जरा मोठ्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. तो रायबोझोम जे स्मॉल आहे त्याला आपण लार्ज दाखवलेला आहे आणि त्याला अटॅच केलेला आहे कोण,
दॅट इज mRNA. mRNA इज नाव अटॅच्ड विथ rRNA. आता इथे काय होणार आहे पहा मित्रांनो. नाव आता इथं तुम्हाला अमिनो ऍसिड ऐकून असालच. अमिनो ऍसिडचे 20 पेअर्स असतात टोटल. प्रत्येकाच्या ह्युमन बॉडीमध्ये वेगवेगळे अमिनो ऍसिड्स असतात. त्याचा शोध हरगोविंद खुरानाने लावलेला आहे. तर आता प्रत्येक सेल मध्ये जे सायटोप्लाझ्म आहे त्यामध्ये अमिनो ऍसिडचे पेअर्स असतात. ते आता स्कॅटर्ड फॉर्म मध्ये असतात सगळीकडे. आता ते तयार होतात. त्यांना घेऊन त्या rRNA वर घेऊन जायचं काम कोणाचं आहे तर tRNA आहे. tRNA म्हणजे ट्रान्सफर RNA. पहा आता काय होतं इथं. द मेसेज कंटेन्स कोड्स फॉर अमिनो ऍसिड. आता अमिनो ऍसिड्स इथं स्कॅटर होणार आहेत. पहा तुम्हाला दिसतील. आता इथे अमिनो ऍसिड स्कॅटर झालेले आहेत. या अमिनो ऍसिड्सना घेऊन जायचं काम कोणाचं आहे तर tRNAचं आहे. आता tRNA येणार आहे तिथे. पहा द अमिनो ऍसिड ब्राउट इन द बाय tRNA. अमिनो ऍसिडला कोणाकडे घेऊन जायचं आहे त्या rRNA कडे घेऊन जायचं आहे. बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड. आणि तिथं कुठला बॉन्ड तयार होणार आहे मित्रांनो पेप्टाइड बॉन्ड तयार होणार आहे. आपण ते पाहणारच आहेत. आणि त्याच्यासाठी rRNA हेल्पफुल असणार आहे. RNA ची मदत लागणार आहे. तर पहा इथे तुम्हाला दिसत असेल ट्रान्सफर RNA. तो तुम्हाला कुठे जाताना दिसतोय rRNA कडे जातोय. आणि वरच्या बाजूला तिथे कोडॉन दिसतंय तुम्हाला. 3 त्या जेवढे असणार आहे त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतोय. तर पाहूया आता ते कसे दिसत आहेत मित्रांनो. सो फर्स्ट ऑफ ऑल पहा तुम्हाला इथे दिसत असेल की पाठीमागच्या बाजूला rRNA आहे. तुम्हाला 3च्या जोड्या दिसत आहेत. पहा 3च्या जोड्या 3 कोडॉन्स 3 जे दिसत आहेत न्यूक्लियोटाइड्स. 3 न्यूक्लियोटाइड्स मिळून एक काय होत असतो ट्रिपलेट कोडॉन होतो. सो व्हॉट इज अ ट्रिपलेट कोडॉन. द कोड फॉर ईच अमिनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लियोटाइड्स. एका अमिनो ऍसिड साठी एक अमिनो ऍसिड तयार करायचं. एक अमिनो ऍसिडला किती न्यूक्लियोटाइड अटॅच होतात तर 3 न्यूक्लियोटाइड्स अटॅच होतात. त्याला आपण ट्रिपलेट कोडॉन असं म्हणतोय. पहा तिथे 3च्या जोड्या दिसत आहेत. आणि हे 1 2 3 4 5 5च ट्रिपलेट कोडॉन आहेत का. नो. mRNA वर thousands ऑफ ट्रिपलेट कोडॉन असतात. आपण इथं फक्त 5-6 दाखवलेलं आहे. तर इथे mRNA दिसतोय त्याला त्याच्यावर ट्रिपलेट कोडॉन्स आहेत thousands ऑफ. आणि त्याला अटॅच आहे कोण तर rRNA अटॅच आहे. तर रायबोझोमल RNA आणि mRNA आहे. आता ट्रान्सफर RNA येणार आहे. कोणाला घेऊन येणार आहे मित्रांनो इथं तर त्या अमिनो ऍसिड्सना घेऊन येणार आहे. तर पाहूया मित्रांनो कसं घेऊन येतं ते. त्यासाठी आपल्याला पुढे जावं लागणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट हॅपन हियर. तर पहिल्यांदा एक अमिनो ऍसिडला घेऊन आलेला आहे. पहा कोण घेऊन आलेलं आहे तर ट्रान्सफर RNA ने घेऊन आलेला आहे. tRNA ब्राउट 1 अमिनो ऍसिड टू फर्स्ट ट्रिपलेट कोडॉन. पहिल्या ट्रिपलेट कोडॉन वर येऊन बसलेला आहे. आता तुम्हाला प्रश्न असा निर्माण होत असेल की ते आलेलं ट्रिपलेट कोडॉन इथंच कसं येऊन बसलं. तर त्यासाठी महत्वाचं म्हणजे त्या tRNA कडे काय असतं तर अँटी कोडॉन असतो. पहा तुम्ही पाहत असाल पहिल्यासाठी mRNA चे A C U असे न्यूक्लियोटाइड दिसत आहेत. तर tRNA चे त्याला कॉम्प्लिमेंटरी म्हणतो आपण त्याला. तर पहा कोडॉन हे mRNA कडे आलेले आहेत. कुठून आलेले आहेत ते न्यूक्लियस कडून DNA कडून आणलेलं आहे. आणि त्याला कॉम्प्लिमेंटरी अँटी कोडॉन म्हणजे त्याला परफेक्ट बसणारे प्रोटीन सिंथेसिस साठी आवश्यक असणारे अँटी कोडॉन कुठे आहेत तर tRNA कडे आहेत. आणि ते पाहूनच त्या कोडॉनवर कोण tRNA अमिनो ऍसिड्सना घेऊन येतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. कोडॉनला असणारे अँटी कोडॉन हे कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स आहेत. आणि ते अशा पद्धतीने त्या mRNA वर येऊन बसतायत आणि एक अमिनो ऍसिडला ते घेऊन येत आहेत. तर पहिल्यांदा आलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जातोय. तर पहा काय होणार आहे. ऍज पर मेसेज ऑन mRNA. मेसेज mRNA वर काय कोडिंग मेसेज आहे. अमिनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय tRNA. त्याच पद्धतीचे अमिनो ऍसिड सप्लाइड केले जातात tRNA करून फॉर धिस पर्पज. त्यासाठी tRNA वर काय असतात अँटी कोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स. त्याला कॉम्प्लिमेंटरी असणारे कॉम्प्लिमेंटरी आपण मॅथ्स मध्ये पाहतोय 45 असेल तर त्याचं कॉम्प्लिमेंटरी 45 90 होण्यासाठी. तसं इथे फुलफिल होण्यासाठी कोडॉनला अँटी कोडॉन असतो. त्यालाच आपण ट्रान्सलेशन म्हणतो. ट्रान्सलेशन म्हणजे वन्स अगेन रिपीट करतोय मी. ऍज पर द मेसेज ऑन mRNA amino acids are supplied by the tRNA part. For this purpose tRNA has anticodon having complementary sequence to the codon on mRNA. This is called a translation. तर ट्रान्सलेशन म्हणजे कोडॉनला अँटीकोडॉन घेऊन यायचं काम कोणाचं आहे तर tRNA चं. सोबत कोणाला आणतोय तो कोणाला तर अमिनो ऍसिड्स आणतोय. कारण की जेणेकरून आपल्याला प्रोटीन्स तयार करायचे आहेत. आता त्यानंतर पहा अजून एक पुढील एक tRNA येतोय. दुसरा एक अमिनो ऍसिड्सला घेऊन येतोय. आता जे वरच्या बाजूला गोलाकार दिसत आहेत ते जे आहेत अमिनो ऍसिड त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होणार आहे. सी हिअर
अशा बॉन्ड तयार होण्याला आपण पेप्टाइड बॉन्ड म्हणतो. आता पहिल्यांदा काय झालं, पहिल्या टीआरएनचं काम संपलं, वर्क इज फिनिश्ड, इट इज फ्लाय ऑफ, तो निघून गेला. अँड नाव दॅट रायबोझोम्स इज मूव्ह फॉरवर्ड. आता तो फॉरवर्ड होणार आहे. वन ट्रिपलेट कोडॉन, एक ट्रिपलेट कोडॉन तो पुढे येतोय. पहा मित्रांनो, हळूहळू तो पुढे सारखं जाणार आहे. प्रोटीन्स सिंथेसिस साठी आपल्याला पेप्टाइड बॉन्ड तयार करायचे आहे. नेक्स्ट अजून एक नेक्स्ट कोण येणार आहे अशा पद्धतीनं. वन्स टीआरएनए येतोय, अजून एक कोणाला घेऊन येतो, तर अम्युनो ऍसिड्सला घेऊन येतो, परत बॉन्ड तयार होतो. अँड प्रिव्हियस जो अगोदरचा जो टीआरएन आहे तो आता निघून जातोय. लाईक धिस अगेन दिस इज मूव्ह. आता तो परत काय होणार आहे, मूव्ह होणार आहे. एक ट्रिपलेट कोडॉन दरवेळी मूव्ह होतो. अशा रीतीने काय येतात, वन्स अगेन ट्रिपलेट, अजूनही काय येतोय तर टीआरएन येतोय अलॉंग विथ अम्युनो ऍसिड, परत त्यांच्याकडे बॉन्ड तयार होतं. सो इट कंटिन्युअस प्रोसेस इज ऑकरिंग. सो मेनी what happen, amino acids are formed together, that is with peptide bond. त्याला पेप्टाइड बॉन्ड म्हणतो आपण. तर परत निघाला. अशा रीतीने इथे काय तयार होणार आहे, सगळेच एका पाठोपाठ एक निघून जातात आणि पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. दॅट इज लुक लाईक धिस. अशा पद्धतीने तुम्हाला पेप्टाइड बॉन्ड दिसेल. सो धिस पेप्टाइड बॉन्ड इज कॉल्ड प्रोटीन्स. आणि हे प्रोटीन्सच तयार झालेलं आहे. अशा रीतीने प्रोटीनची निर्मिती होत असते मित्रांनो. बघा, द अमिनो ऍसिड्स ब्राउट बाय टीआरएनए are bonded together with peptide bonds with the help of RNA. आणि पेप्टाइड बॉन्ड तयार करण्यासाठी त्याला हेल्प कोण आहे, तर तो आरएनए आहे, रायबोझोमल आरएनए. रायबोझोमल आरएनए ची सुद्धा मदत आहे, टीआरएनए ची सुद्धा मदत आहे. एमआरएनए तर हा डीएनए पासून तयार होऊन न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम मध्ये आलेला आहे. एव्हरीथिंग इज ऑकर्स इन सायटोप्लाझम. आणि होल प्रोसेस कुठे घडून येतं, सायटोप्लाझम मध्ये घडून येत असतं मित्रांनो. तर पहा, अजून एक राहिलं ट्रान्सलोकेशन म्हणजे काय, पहा त्याचं डेफिनेशन. द रायबोझोम्स आता काय होत होतं, मूव्हिंग होत होतं. द रायबोझोम्स कीप्स मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अदर एंड बाय द डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. तर आपण फक्त मौखिक शिकत होतो, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण पाहतो लक्षात येतं द रायबोझोम्स काय झालं, कीप मूव्हिंग. हळूहळू एक एक ट्रिपलेट कोडॉन ते मूव्ह होतो जा पुढे. कितल्या डिस्टन्सला, तर एक ट्रिपलेट कोडॉन आहे. आणि त्याला आरएनए टीआरएनए अटॅच होत आहे. तिथं अम्युनो ऍसिड्स येत आहेत आणि त्यांचा पेप्टाइड बॉन्ड तयार होतो. कॉम्प्लेक्स पेप्टाइड बॉन्ड तयार झाला तर त्याला पॉलीपेप्टाइड बॉन्ड सुद्धा म्हटलं जातं. सो ट्रान्सलोकेशन म्हणजे द रायबोझोम्स कीप ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड ऑफ एमआरएनए टू अदर एंड बाय डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. दिस इज कॉल्ड ट्रान्सलोकेशन. आणि सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म कॉम्प्लेक्स प्रोटीन. अशा पद्धतीचे अनेक चेन एकत्र आले तर कॉम्प्लेक्स प्रोटीन इथं तुमच्या समोर दिसतंय, तर तयार होतोय. आणि याचा वापर कुठे केला जातो मित्रांनो, प्रोटीन सिंथेसिस, फंक्शनिंग ऑफ ऑल ऑर्गॅनिझम अँड कंट्रोल व्हेरियस फंक्शन ऑफ द बॉडी. आपल्या शरीरातले व्हेरियस फंक्शन कंट्रोल करायचं काम कोण करतं, प्रोटीन करतं. याच बरोबर देअर अपिअरन्स टू, आपण कसा दिसतो, आपलं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं अपिअरन्स जे आहे, पण फिजिकल अपिअरन्स सुद्धा प्रोटीन्स वर डिपेंड करतं. सो प्रोटीन सिंथेसिस इज व्हेरी इम्पॉर्टंट लाईफ प्रोसेस किंवा महत्वाची प्रक्रिया आहे. आणि त्या तीन पद्धतीने घडतं, तीन प्रोसेसने घडतं, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन आणि ट्रान्सलोकेशन. आता आपण नीट व्यवस्थित पीपीटीच्या ह्याने पाहिलेलं आहे. मला खात्री आहे की तुम्हाला या पद्धतीने पाहिल्यानंतर सगळं व्यवस्थित समजलेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे सर्व व्हिडिओ मी बनवणार आहे तुम्हाला त्याचा ऑटोमॅटिकली नोटिफिकेशन येऊन जाणार आहे. तर थांबतोय. धन्यवाद.